नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। जिल्ह्यातील निजामपूर पोलीस ठाण्यातील कक्षातून तब्बल 30,91,410 रुपयांचा जप्त मुद्देमाल गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण पोलीस खात्यात खळबळ उडाली। या प्रकरणी 2 पोलीस हवालदारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार नागेश्वर दशरथ सोनवणे यांनी तक्रार दिली। या तक्रारीनुसार पोलीस मुख्यालयात नेमणूक असलेले महेंद्र अमरसिंग जाधव आणि निजामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले शरद तुकाराम ठाकरे यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या जप्त मुद्देमालाशी छेडछाड करून तो गायब केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। 2016 ते 2024 या कालावधीत विविध गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंची अलीकडेच सखोल पडताळणी करण्यात आली होती। नोंदवही आणि प्रत्यक्ष कक्षातील मुद्देमालाची तुलना केली असता मोठी तफावत आढळून आली। अनेक गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल प्रत्यक्षात संबंधित ठिकाणी आढळून आला नाही, तर तो थेट गायब झाल्याचं स्पष्ट झालंय। या गायब झालेल्या मुद्देमालात लाठ्या, काठ्या, मोबाईल, हँडसेट तसेच अन्य किमती वस्तूंचा समावेश आहे। ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याचं लक्षात येताच 4 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11:15 वाजता संबंधित दोन्ही पोलीस हवालदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। उघडकीस आलेल्या या घटनेमुळे पोलीस खात्यातील अंतर्गत नियंत्रण व देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। लोकसेवक असूनही आपल्या ताब्यातील शासकीय मुद्देमालाचा स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर करून फौजदारी विश्वासघात केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत। आतापर्यंत उपलब्ध पुरावे तपासात घेतले जात असून आणखी काही कर्मचाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सबळ पुरावे मिळताच वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।